फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर या व्हिडिओला आताच लाईक करून घ्या. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे की आज शनी अमावस्या आहे, त्यामुळे मी पूजा करणार आहे. तर सगळीकडे मी व्हिडिओ बघत होती, आता काय माहिती हे रिअल आहे की नाही, पण करून घेतले पाहिजे. तर म्हणे आज शनी अमावस्या आहे, त्यामुळे ह्या अशा पद्धतीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, 4 वातीचा दिवा दारामध्ये प्रज्वलित करायचं आहे. त्यामुळे आणि त्याच्यानंतर हा एक आहे, याच्यामध्ये तांदूळ आणि कापूर आहे. तर हे असे कणकीचे दिवे मी बनवलेले आहेत. बनवता येत नाही पण प्रयत्न केले. तर चला आपण कंटिन्यू करूया. मयंक पण आलेला आहे शाळेतून. हा बघा, आवरा चला. तर फ्रेंड्स, आज मी सकाळपासून यूट्यूबवर इंस्टावर व्हिडिओ बघत होती की हे 4 वातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी 8:18. तर म्हणलं चला आपण पण करून बघावं. आणि आज शनी अमावस्या आहे, तर त्याच्यासाठी हा खास उपाय होता, जेणेकरून घरातली निगेटिव्ह एनर्जी किंवा काय असेल ते दलिंद्री सगळी निघून जावी त्यासाठी. तर इथं दिवा वगैरे मी पेटवलं. मयंकने पण खूप मदत केली आणि आज अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे. तर तुम्ही पण केली का मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. त्यानंतर इथं मयंकला पण पाया पडायला लावल्या आणि मी सुद्धा लगेचच प्रार्थना करून घेतली, कारण जसं मला मंत्र सांगितलं होतं, म्हणजे व्हिडिओमध्ये बघितलं होतं मी. आणि मला ते हस्तरेखा प्रमोशनवाले आहेत ना आपले मुकुंद सर, त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं. त्याच्यामुळे हा एक छोटासा उपाय केलेला आहे. तर छान असतं. उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, गुढीपाडवा. तर सगळ्यांना माझ्याकडून ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. तर फ्रेंड्स, फायनली अशा पद्धतीने आमची पूजा झालेली आहे. तर ते याच्यासाठी केली होती की निगेटिव्ह एनर्जी घरातली बाहेर जावी आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रवेश व्हावा. तर बाकी हे सगळं मी यूट्यूबवर आणि इंस्टावर बघितले होते व्हिडिओ, त्यामुळे केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय.